जनतेचा आधार लेखणीची धार आज की तेज खबर आपले न्यूज चॅनल नमस्कार, आपण पाहत आहात आज की तेज खबर न्यूज। मी आहे आपली अश्विनी कांबळे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या कोकण विभागाची प्रथमच विभागीय बैठक उत्साहात पार पडली। समाजाची एकजूट, सांस्कृतिक वारसा, शिक्षण आणि सर्वांगीण विकास या विषयावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली। संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संभाजी खाडे यांनी समाज बांधवांना संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। गेल्या 3 दशकांपासून भटक्या विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर संघटनेने केलेल्या संघर्षाचा आढावा घेत भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांच्या कार्याचा गौरव करत गोंधळी कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे आवाहन केले। एक गोंधळी एक कुटुंब, माझा समाज माझी जबाबदारी या संदेशातून समाजाने मतभेद विसरून एकसंघ राहावे असे त्यांनी सांगितले। बैठकीदरम्यान दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते आणि राजेंद्र वनारसे यांचा सत्कार करण्यात आला। अनेक समाज बांधवांनी संघटनेच्या कार्यासाठी कायम सक्रिय राहण्याची ग्वाही दिली। बैठकीचे अध्यक्ष रमेश गोंधळी यांनी लवकरच संपूर्ण कोकण विभागाचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने बैठकीचा समारोप करण्यात आला। या बैठकीस आयोजक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड तसेच रसाळ, भागवत आणि अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।